लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. 17 मार्च ते 24 मार्च या दरम्यामध्ये खरं तर 7 दिवसाचा भागवत कथेचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 8व्या दिवशी या भागवत कथेचा काल्याचा भंडारा असेल. तरी माझ्या भिवंडीतील सर्व भाविकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन ही 7 दिवस कथा ऐकली पाहिजे. खरं तर या कथेला आज 5वं वर्ष पूर्ण होत आहे आणि मला जी वास्तू करायची होती, घराची वास्तू करायची होती, त्या वास्तूच्या भूमिपूजन खरं तर 2022ला सुरुवात केली आणि 2022ला या कथेला सुरुवात केली आणि 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026पर्यंत या आजच्या 5वा वर्ष या कथेचा आहे. आणि माझी सर्वांनाच विनंती आहे की या कथेच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही जेव्हा कथेची जी कथा आहे ही भागवत कथा घेऊन आज खरं तर माझ्या संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडी काढली आणि या दिंडीच्या माध्यमातून शेकडो भाविक या ठिकाणी या कथेचे या दिंडीमध्ये सहभागी झाले. खरं तर सर्व भाविकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही जागा खरं तर स्वच्छ करण्यासाठी या कथेचं आम्ही आयोजन केले. स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय माझे वडील आहे आणि वडिलांना या दीर्घ आयुष्य लाभो आणि माझे जे काही आमच्या घरातली माझे काकी माझी बहीण जे वाढली त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि या घराची वास्तू शुद्ध करण्यासाठी आणि या जागेला पवित्र करण्यासाठी आम्ही ह्या 5व्या वर्षामध्ये आम्ही या भागवत कथेचं आयोजन केले आणि खरं तर जवळपास हजारो भाविक या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या कथा ऐकण्यासाठी आले. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या 5वा वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये माझ्या भिवंडीतील सर्व भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येतील आणि प्रत्येकाने आल्यानंतर कथा संपल्यानंतर प्रत्येकाला स्नेहभोजनाचा इथे आम्ही लाभ देतो आणि स्नेहभोजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि खरं तर तुम्हाला प्रसारमाध्यमातून तुम्हा सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही वेळोवेळी माझ्या कथेमध्ये येऊन आमच्या कथेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता आणि ही जी कथा आहे ही प्रसार करण्यासाठी तुमचासुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. आणि माझ्या आज 17 तारखेपासून ही कथा चालू होत आहे आणि या कथेमध्ये आजपासून जवळजवळ शेकडो भाविक या ठिकाणी आले आणि रोज या कथा ऐकण्यासाठी आपल्या भिवंडीतील सर्व भाविक येतील एवढी मला त्यांची खात्री आहे. नमस्कार.
तसेच अहिलिका सौभाग्यवती सौ प्रियंका दयानंद जोरगेबाई कुमार धीरज दयानंद जोरगे तसेच कुमार विराज दयानंद जोरगे मध्ये औपचारिक स्वागत करते. अतिशय भव्य आणि दिव्य हा सोहळा आजपासून हार्दिक स्वागत आहे. भव्य सुस्वागत. अतिशय भव्य आणि दिव्य सोहळ्याचा पहिल्या दिवसाचा आजपासून रंगणार आहे कथा. आपल्या आम्ही लोणार परिसरातील सर्व साधू संत मंडळी वारकरी